नमस्कार, सिटी फास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। बऱ्याच ठिकाणचे सगळे उमेदवार आता सगळ्यांनी आपली कंबर कसलेली आहे आणि सगळे प्रचारासाठी बाहेर उतरलेले आहेत। आपण पर्वती मतदारसंघामध्ये आलेले आहोत, ज्याची चर्चा पूर्ण पुण्यामध्ये चालू आहे। ताईंशी आपण चर्चा करूया। ताई, कुठल्या मुद्द्यावरती आपण ही इलेक्शन लढत आहे आणि वोट मागतायत? आम्ही ही निवडणूक विद्यमान आमदारांची पर्वतीतील निष्क्रियतेची 15 वर्ष हा मुद्दा घेऊन लढतोय। आणि कुठले कुठले सुविधा, कुठल्या कुठल्या अडचणी तुम्ही या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही देणार आहात? एक विषय नाहीये ना, माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या आहेत। सुरुवात इथूनच होते। बरोबर. त्यामुळे नागरिकांना काय गरज आहे, अत्यावश्यक आहे। मुळात माझी जन्मभूमी कर्मभूमी पर्वती परिसर आहे। पर्वती विधानसभेत माझी जन्मभूमी आहे। त्यामुळे मला इथल्या पर्वतीतल्या जे प्रश्न आहेत याची जाणीव आहे आणि पर्वतीकरांचा आवाज बनून मला जायचंय महाराष्ट्र विधानसभेत। मुळामध्ये ज्या विद्यमान आमदारांना पर्वतीकरांनी एक विश्वास दाखवला, एक विश्वासार्थतेने 15 वर्ष त्यांना 3 टर्म पाठवलं आणि ह्या आमदार दुर्दैवाने पर्वतीत राहणाऱ्या नाहीये, त्यांचं निवासस्थान पर्वतीत नाही, तरी सुद्धा पर्वतीकरांनी इतके वर्ष त्यांच्यावर विश्वास टाकून पाठवलेला आहे। पण निष्क्रियता ही पावलं पावली दिसते। साधा एक विषय आहे, आंबील ओढ्याचा जेव्हा पूर आला तर या आंबील ओढ्याच्या पुरामध्ये रिटेनिंग वॉलचं काम करायचंय, तर त्याचा सुद्धा खोटेपणा या ठिकाणी दाखवला जातोय। आम्ही वेळोवेळी सगळा तर या ठिकाणी प्रकट करतोय, नागरिकांच्या समोर आमदारांचा खोटेपणा आणतोय। सर्वात महत्वाचं म्हणजे नगरसेवकांची कामं आमदार दाखवतात। महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही पर्वतीकरांसाठी काय आवाज उठवला आणि महाराष्ट्र शासनाकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून पर्वतीसाठी किती तुम्ही निधी आणला आणि त्याची काय इम्प्लिमेंट केली हे आम्हाला दाखवणं गरजेचं आहे। साधा मेट्रो सारखा वाहतुकीचा विषय, वाहतूक व्यवस्था पुण्यातली आपण पाहताय किती आता सुसज्ज आणि चांगली आहे। तर आपण घराच्या बाहेर पडलो की 5 मिनिटात तर कुठे पोहोचत नाही, जर एखाद्या 10 मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तर 1 तास वाट बघायला लागते त्या ट्रॅफिक मध्ये। त्यामुळे सुरुवात इथे होते, घरातून बाहेर पडलं की वाहतूक समस्या त्याचं निराकरण या ठिकाणी पर्वती मतदारसंघात करण्याची अत्यंत गरज आहे। वैद्यकीय सुविधा, जे इकडच्या टोकाचा माणूस पटकन ससून मध्ये सुद्धा वेळेवर पोहोचू शकत नाही, त्यामुळे शासकीय रुग्णालय हे दक्षिण पुण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे आणि ती निकड पूर्ण करण्यासाठी मला पर्वतीकरांचा आवाज बनून या ठिकाणी जायचंय महाराष्ट्र विधानसभेमध्ये। शिक्षण, आरोग्य, नंतर गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे किंवा महिलांची मुलींची सुरक्षा हा विषय मी घेणार आहे। माझ्या मुलीबाळी या ठिकाणी तरुण युवती आहेत, यांना सुरक्षितता, जी घरापासून शाळेपर्यंत जायचंय, नोकरीच्या ठिकाणी जायचंय, या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेची गॅरंटी काय हा प्रश्न आता आपल्याला आठवतोय ना, ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मुलींवरती झालेले अत्याचार। याच्याशिवाय जो माझा तरुण वर्ग या ठिकाणी भावी पिढी आपल्या देशाची घडते, जी महाराष्ट्राची आपल्या पुण्याची भावी पिढी घडते, हा माझा तरुण वर्ग, युवक असतील, युवती असतील, घरातले आई वडील प्रचंड कष्ट करतायत, रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवतायत आणि हे शिक्षण घेतल्यानंतर माझा हा भावी पिढीचा तरुण युवक युवती असेल, हे अतिशय बेरोजगारीच्या खाईमध्ये ओढले गेलेले आहेत। त्यामुळे यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी मला महाराष्ट्र विधानसभेमध्ये आवाज उठवून जायचा आहे। पर्वतीकरांचा आवाज बनून मला आणि नीती मूल्याची तत्व सांभाळण्यासाठी, संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी मला महाराष्ट्र विधानसभेमध्ये जायचंय। त्यामुळे हा पर्वतीकरांचा आवाज हा महाराष्ट्र विधानसभेमध्ये अश्विनी नितीन कदम आमदार म्हणून जाऊन त्या ठिकाणी उठवणार आणि पर्वतीकरांना न्याय। आज मी आता बिबेवाडी परिसरामध्ये आहे, या ठिकाणचे हिलटॉप हिलस्लोपचे विषय पेंडिंग आहेत। एक विषय नाहीये, व्यापाऱ्यांकडे गेलं, त्यांच्या अडचणी वेगळ्या, त्या विषयावर काम करायचंय। जनतेच्या दरबारामध्ये आलं, जनतेच्या अनेक अडचणी आहेत, तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। महेश सोसायटीच्या संदर्भामध्ये गेलो तर तिथल्या त्या चौकामध्ये मोठे मोठे पावसाळ्यामध्ये तर अखंड आत्ता कुठेतरी ते ड्रेनेज लाईनचं काम थांबवलंय म्हणून ते बंद, नाही तर सतत तिथे नदीच्या नदी वाहतीये, 6-7 महिने होऊन गेले। पावसाळ्यात तर तिथे इतकी पुराची परिस्थिती, गुडघ्यापर्यंत पाण्यातून लोक मार्ग काढत होते। एक विषय नाहीये, जर तुम्ही 15-15 वर्ष या ठिकाणी काम करता तर तुम्हाला समस्या समजल्या पाहिजे आणि तुम्हाला काम करता आलं पाहिजे। हे काम करता आलेलं नाहीये आमदारांना आणि त्यांनी उत्तर द्यावं या ठिकाणी की जनतेसाठी तुम्ही काय केलंय। फक्त स्वतःचे वैयक्तिक इंटरेस्ट या पदाचा वापर करून त्यांनी संपवलेले आहेत आणि स्वतःच्या घरातल्यांना, स्वतःच्या नगरसेवकांना त्याची फलप्राप्ती करून द्यायची, एवढेच उद्योग यांना जमलेले आहेत। आणि जिथं कुठे ऐकलं जात नाही त्या ठिकाणी लोकांना दमदाटी करायची। आणि आता सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना फोन जातात, माझं काम करायचं नाही, इकडे जाऊ नका, आमच्याकडे या, असली दहशत आता चालली नाही।
पर्वतीकरांनी ठरवले कोणत्याही दहशतीला बळी पडायचं नाही, कारण पर्वतीकर हे स्वाभिमानाने जगणारी लोक आहेत, अतिशय सुज्ञ आहेत. या ठिकाणी यावेळेस पर्वतीकरांनी निश्चय केलेला आहे की पर्वतीत परिवर्तन अटळ आहे आणि माझे पर्वतीतील मतदार बंधू भगिनी या ठिकाणी या परिवर्तनाचे साक्षीदार नव्हे, या परिवर्तनाचा एक भाग बनणार आहेत. आणि म्हणून 1 नंबरचं बटन अश्विनी नितीन कदम, तुतारी वाजवणारा माणूस, या नंबरवरती बहुसंख्येने तुम्हाला मतदान झालेलं दिसून येईल. आता एक शेवटचा प्रश्न आहे. बरेच मतदार जे आहेत ते घराच्या बाहेर येत नाहीत, मतदान करत नाहीत किंवा त्याला कॅज्युअली घेत आहेत, त्यांच्यासाठी एक संदेश, मेसेज तुम्ही एक छान मेसेज. एक लक्षात घ्या की हे लोकशाहीचं राष्ट्र आहे आणि मला एकदा सुरुवातीला सांगायचं, ही निवडणूक पर्वतीतल्या मतदार बंधू भगिनींनी हातात घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे मला विनंती आहे सगळ्या मतदारांना की जर का हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही सगळ्यांनी सहभागी होणे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. विचार कोणताही असू दे, विचारधारा वेगळी असते, मतभेद असतात, परंतु तुमच्यासाठी जर तुम्हाला 5 वर्ष काम करणारा लोकप्रतिनिधी हवा असेल तर तुम्ही ह्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणे तुमचं आद्य कर्तव्य आहे. आणि तिथे आल्यानंतर मतदार राजा म्हणून राजासारखं जा आणि जो व्यक्ती योग्य वाटेल त्या व्यक्तीच्या समोरचं बटन नक्की दाबा. माझी सगळ्या मतदारांना विनंती राहील की आपला लोकशाहीचा हक्क बजावा आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून या उत्सवाचा आनंद घ्या. आणि या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर आनंदाने आणि अभिमानाने मी मतदान केलं हा फोटो टाकायला विसरू नका, कारण जर तुम्ही मतदान केलं तर 5 वर्ष या ठिकाणी तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या लोकप्रतिनिधीला जाब विचारायला रिकामे असाल किंवा हक्काने विचारू शकाल. पण जर तुम्ही मतदानच केलं नाही तर तुम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जाब विचारू शकणार नाही. धन्यवाद. थँक्यू.